एकदानी निर्णय त्यांचा कायम ठेवा. मी प्रशांत माळी, कार्याध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष कल्याण पश्चिम विधानसभा. आम्ही परवाच सन्माननीय उपायुक्त कांचन गायकवाड मॅडम यांना निवेदन दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा जो निर्णय आहे, अजूनही निर्णय केला आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मटण चिकन ही दुकानं बंद ठेवायची आणि विकायचं नाही. स्वातंत्र्य दिनाचा आणि चिकन मटण न विकायचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे आमचा शरदचंद्र पवार पक्षाचा याला ठामपणे विरोध आहे. आणि आमचे सन्माननीय लोकनेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी आज बघितलं, मी खऱ्या अर्थाने आता मगाशीच आयुक्त सरांचा आम्ही एक बाईट बघितली, त्यात स्पष्ट बोलले की आम्ही काय निर्णयावर ठाम आहे. तर आम्हीही आमच्या निर्णयावर ठाम आहे. सन्माननीय आमचे लोकनेते जितेंद्र आव्हाड साहेब हे 15 ऑगस्टला येतील, इथे मांसाहार करतील. कारण की इथे 15 ते 20 हजार धनगर आणि खाटीक समाजाची लोक आहेत. या नागरिकांना स्वातंत्र्य दिनी व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका करत असेल. उल्हासनगर महानगरपालिका करत नाही, ठाणा महानगरपालिका करत नाही. मग कल्याण महानगरपालिकेला असा काय पुळका आला की त्यांनी अशी मीडियाद्वारे अशी हे केली ते केली. म्हणजे काय केलं यांनी लोकांचा खऱ्या अर्थाने ते स्वातंत्र्य दिनी अन्याय करता. 1988चा तुम्ही तो परिपत्रक दाखवतात, बरोबर आहे. UMCला ते परिपत्रक नाही का, TMCला तो परिपत्रक नाही का. म्हणजे तुम्ही कुठेतरी त्या दिवशी आमची पक्षाची भूमिका त्या दिवशी असणार आहे. आमचे लोकनेते सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब त्या दिवशी येतील. त्या दिवशी ही जी दुकानं आहेत मटन चिकनची ती उघडतील आणि त्या दिवशी दाखवतील की तुम्ही कुठेतरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करताय. आणि अशी सोशल मीडियाला जी काय मुलाखत देऊन तुम्ही जो काय चुकीची जी पद्धत तुम्ही केलेली आहे त्याला स्वतः आव्हाड साहेब इथे येऊन मांसाहार करतील. आणि हाच खऱ्या अर्थाने आमचा याला विरोध असेल. आणि मला आजही आशा आहे की आयुक्त साहेब आजही एक दिवस आहे. आणि आज बघितलं ना आपण की उपमुख्यमंत्री याला विरोध करताय, काँग्रेसने विरोध केलाय, सन्माननीय मनसेने विरोध केलाय. सर्व राजकीय पक्षांनी विरोध करत असताना पण आयुक्त साहेब अशा पद्धतीने हे करत असतील तर हे चुकीचं वाटतंय आणि आम्ही याचा हे करू, धिक्कार करू.